नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला पुढचा जो घटक आहे तो घटक अभ्यासणार आहोत. त्याचे नाव आहे समरूप त्रिकोण. इथे आपल्याला एक आकृती दिसते. दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF. यामध्ये जर कोण A एकरूप कोण D, एकरूप कोण D, एकरूप म्हणजे त्यांची माप समान आहे. कोण B एकरूप कोण E, कोण C एकरूप कोण F. हे जर असेल म्हणजे A कोणाबरोबर D कोण आहे, B कोणाबरोबर इथे E कोण आहे आणि C कोण जो आहे त्या C कोणाबरोबर इथे F कोण आहे. तिन्ही कोणांची माप जी आहे A कोणाचं D ते एकरूप आहे. आणि AB बाजूला DE बाजूने भागलं, गुणोत्तर घेतलं. AB बाजूचं गुणोत्तर AB आणि DE बाजूचं गुणोत्तर घेतलं. BC बाजू आणि EF बाजूचं गुणोत्तर घेतलं. AC बाजू आणि DF बाजूचं गुणोत्तर घेतलं तर ही सगळी गुणोत्तर सारखी येतात. याचा अर्थ असा की या त्रिकोणाच्या AB बाजू आणि DE बाजू जे आहे त्याचं गुणोत्तर BC बाजू म्हणजे ज्या काही संगत बाजू आहेत, आपण शब्द वापरूया की त्यांची गुणोत्तर जी आहे ती समान आहे. याचा अर्थ असा की एका त्रिकोणाचे जे कोण आहेत, संगत कोण आहेत ते एकरूप आहेत आणि त्यांच्या संगत ज्या बाजू आहेत त्या प्रमाणात आहेत. असं जर असेल तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे दोन त्रिकोण समरूप आहेत असे म्हणतात. हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे आपल्याला कसं लिहिता येतं? त्रिकोण ABC हे समरूपतेचं चिन्ह आहे. समरूप त्रिकोण DEF म्हणजे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF असं वाचता येतं, लिहिता येतं आपल्याला. तर अशा पद्धतीने समरूप त्रिकोणाच्या बद्दल आपल्याला थोडीशी माहिती घे. समरूप त्रिकोण असण्यासाठीच्या पुरेशा अटी कोणत्या आहेत? 6 अटी आहेत. बघा, 6 अटी म्हणजे काय की संगत कोण एकरूप असले पाहिजे. इथे बघा, A कोणाबरोबर B कोण आहे, संगत कोण झाला, एकरूप आहे. B कोणाबरोबर E कोण, B आणि E कोण संगत कोण आहे ते एकरूप आहे. C कोण आणि F कोण हे एकरूप आहे, इथे आपल्याला दिसतंय. म्हणजे संगत कोण एकरूप असणं आणि दुसरी गोष्ट की संगत बाजू प्रमाणात असणं. संगत बाजूंच्या 3 जोड्या आहेत. AB ची जोडी DE, इथे AB ची जोडी DE, BC ची EF, AC ची DF. संगत बाजू ह्या ज्या आहेत त्या प्रमाणात आहेत. म्हणजे संगत बाजू प्रमाणात असणं आणि संगत कोण एकरूप असणं. संगत बाजू प्रमाणात असणं म्हणजे त्यांची गुणोत्तर सारखी सारखी येणं. या 6 अटींची पूर्तता होणं आवश्यक आहे. 6 अटींची पूर्तता झाली म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपल्याला दिसून येतं. परंतु मुलांनो, एक गोष्ट अशी आहे की दोन त्रिकोण समरूप आहेत की नाही हे शोधण्यासाठी आपल्याला या 6च्या 6 अटी ज्या आहेत त्यांची पूर्तता होणं ही आवश्यक आहे. परंतु त्यापैकी त्या 6 अटींपैकी जर आपण विशिष्ट अशा 3 अटीची पूर्तता जर झाली तर उर्वरित ज्या 3 अटी राहतील त्यांची पूर्तता आपोआप होत असते. म्हणजे काय की दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी विशिष्ट अशा 3 अटींची पूर्तता होणं आवश्यक आहे. म्हणजे या विशिष्ट 3 अटी ज्या आहेत तर त्या अटींचे काही गट केलेले आहेत. विशिष्ट 3 अटींची विशिष्ट 3 ह्या अटी आहेत, विशिष्ट 3 ह्या अटी आहेत. तर त्या 3 अटींची पूर्तता जर झाली तर ते दोन त्रिकोण हे समरूप आहेत असं आपल्याला म्हणता येतं. बाकीच्या 3
ह्या ज्या 3 अटी आहेत त्यांना समरूप त्रिकोणांच्या कसोट्या असं म्हणतात आणि त्या समरूप त्रिकोणांच्या कसोट्या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत। समरूप त्रिकोणांच्या कसोट्या ह्या आपल्याला पाहायच्या आहेत। म्हणजेच काय की अशा ह्या 6 अटी लागतात। 2 त्रिकोण समरूप असण्यासाठी 6 अटींची पूर्तता होणे गरजेचे आहे, परंतु त्यापैकी 3 विशिष्ट अटी ज्या पूर्तता जर झाली तर इतर अटी ज्या उरलेल्या आहेत 3 अटी तर त्यांची पूर्तता सुद्धा आपोआप होत असते। मग अशा 3 अटींच्या ज्या काही अटी आहेत 3 अटी त्यांचे असे त्यांनाच समरूप त्रिकोणाच्या काय म्हणतात, कसोट्या असं म्हणतात आणि त्या कसोट्या आता आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत। मग त्याच्यापैकी पहिली जी कसोटी आहे ती आता आपण बघूया। समरूपतेची पहिली जी कसोटी आहे तिचं नाव आहे समरूपतेची को 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 कसोटी, म्हणजे कोण 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 कसोटी। तर ती कसोटी काय आहे, 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एका दिलेल्या एकासेक संगतीनुसार त्रिकोणाच्या दिलेल्या शिरोबिंदूमधील एकासेक संगती आपल्याला 6 प्रकारे लिहिता येते। तर त्याच्यापैकी समजा मी असं म्हणतो त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये शिरोबिंदूमधील कोणती संगती, 6 संगतींपैकी मी एक संगती घेतो ए बी सी एकासेक संगती पी क्यू आर, म्हणजे शिरोबिंदू मधील कोणती संगती, ए बरोबर पी शिरोबिंदूची संगती, बी शिरोबिंदूशी क्यू आणि सी शिरोबिंदूशी आर शिरोबिंदू, म्हणजे ए पी बी क्यू आणि सी ची आर शी अशी संगती आहे। म्हणजे त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर मध्ये एबीसी एकासेक संगती पी क्यू आर या संगतीत जर कोण ए एकरूप कोण पी, कोण बी एकरूप कोण क्यू, कोण सी एकरूप कोण आर असेल तर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर। म्हणजे काय झालं बघा, एक त्रिकोण आहे, दोन त्रिकोण दिलेले आहेत, 2 त्रिकोण समरूप असतात म्हणजे नेमकं काय असतं, त्यांच्या 6 अटी पूर्ण असतात। म्हणजे कोणत्या, 3 संगत बाजू प्रमाणात असतात, 3 संगत कोण जे असतात ते एकरूप असतात। पण आता इथे काय झालं, आपण 3च विशिष्ट अटी घेतल्या, कोणत्या की त्यांची शिरोबिंदू घेतले। संगत शिरोबिंदू जे आहेत ते जर संगत कोण जे आहे, संगत कोण एकरूप आहे आणि म्हणून त्यांच्या संगत बाजू सुद्धा प्रमाणात आहेत, संगत बाजूही प्रमाणात आहेत आणि त्यामुळे 6 अटी त्याच्या पूर्ण होतात आणि ते 2 त्रिकोण समरूप असतात। परंतु आपण इथे लक्षात घेताना काय म्हणतोय बघा, जर त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकासेक संगतीनुसार संगत कोण जर एकरूप असतील, म्हणजे 3 जोड्या आहेत संगत कोणाच्या, ते जर एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण जे आहेत ना ते समरूप असतात। म्हणजे त्याच्या संगत बाजू ज्या आहेत त्या सुद्धा प्रमाणात असणार। 2 त्रिकोण समरूप झाले म्हणजे त्याच्या संगत बाजू सुद्धा प्रमाणात झाल्या, म्हणजे ही एक अट झाली आणि ती समरूप त्रिकोणाची पहिली ही समरूपतेची कसोटी झाली, तिला को कसोटी असं म्हणतात। आता मी याच्यामध्ये आणखी पुढे एक गोष्ट सांगतो बघा, त्रिकोणाचे हे जे 3 संगत कोण जे आहेत हे 3 संगत कोण देण्याच्या ऐवजी आपल्याला 2च कोण एकरूप आहेत असं दिलं। समजा मी असं म्हटलं की त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर मध्ये कोण बी एकरूप कोण क्यू, कोण सी एकरूप कोण आर असं दिलं तर हे 2 त्रिकोण एकरूप असतील का हे आपल्याला शोधायचंय। मग हे जर शोधण्यासाठी
आपली कसोटी आहे तर को कसोटी आहे, तिसरा कोण तर दिलेलाच नाहीये. परंतु जर एका त्रिकोणाचे दोन कोण जर एकरूप असतील संगत कोण, तर तिसरा संगत कोण सुद्धा काय असणार आहे, एकरूपच असणार आहे. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते. या कोणाबरोबर Q कोण आहे, C कोणाबरोबर R कोण आहे, म्हणजे A कोणाबरोबर सुद्धा P कोण असणारच. दोघेही एकरूपच असतील. आणि म्हणून दुसरी एक कसोटी, याची कसोटी आहे ती म्हणायचं समरूपतेची को कसोटी. समरूपतेची को कसोटी ती काय आहे ते बघा. हेच आपण वाक्यरचना इथे घेऊया. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदू मधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाचे जर त्या दोन्ही त्रिकोणांच्या संगत कोण जे आहे ते दोन संगत कोण जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. म्हणजे इथे तिन्ही पण कोण एकरूप आहे, परंतु तिन्ही कोण एकरूपच्या ऐवजी जर दोन कोण एकरूप असतील तरी सुद्धा ते दोन त्रिकोण हे समरूप असतात. ही समरूपतेची को कसोटी आहे. कोण कसोटी म्हणजे दिलेल्या दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये दिलेल्या एकाच एक संगतीनुसार जर दोन्ही त्रिकोणांचे जे संगत कोण आहेत त्यापैकी दोन संगत कोण जे आहेत जोडी ती जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण हे समरूप असतात. उदाहरणार्थ बघा, इथे मी एक त्रिकोण घेतला समजा LMN, याच्यामध्ये आणि दुसरा त्रिकोण घेतला मी समजा DEF असा येतो. आणि काय सांगितलं की दोन्हीमध्ये कोण M एकरूप कोण E, कोण N एकरूप कोण F जर आपल्याला दिलेला असेल तर काय होईल, त्रिकोण LMN समरूप त्रिकोण DEF होईल. ही जी कसोटी आहे म्हणजे तीन त्रिकोण देण्याच्या ऐवजी दोन त्रिकोण जरी दोन्ही त्रिकोणातले संगत कोण एकरूप दिले तर ते दोन त्रिकोण हे समरूप असतात. ही समरूपतेची को कसोटी आहे. साधारणपणे को कसोटी ही नेहमी आपल्याला वापरावी लागत असते. समरूपतेची दुसरी कसोटी चं नाव आहे समरूपतेची बाकोबाक कसोटी. काय कसोटी आहे का, म्हणजे दोन त्रिकोण समरूप आहेत की नाही ती ओळखण्यासाठीची कसोटी. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदू मधील एखाद्या एकास एक संगतीनुसार, 6 एकास एक संगती आहेत शिरोबिंदू मध्ये त्यापैकी एका, त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतील, दोन जोड्या समरूप असतील. इथे समरूप दोन जोड्या प्रमाणात असतील, दोन जोड्या प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. आता पहा इकडे समजून घ्या. समजा त्रिकोण KLM आणि त्रिकोण RST हे दोन त्रिकोण इथे आपल्याकडे आहेत. त्यांच्यामधील एका शिरोबिंदू संगतीनुसार दिलेल्या एकाच एक संगती, कोणती संगती, KLM आणि RST ही संगती आहे. त्या संगतीनुसार इथे बघा KL ही बाजू आणि RS बाजू याचं गुणोत्तर घेतलं. KL बाजू आणि RS बाजू 1/2 येईल. 2/4 म्हटलं तर 1/2 येईल. बरोबर LM आणि ST बाजू यांचं गुणोत्तर घेतलं तरी ते सुद्धा 1/2 येईल. म्हणजे या संगत बाजू ज्या आहेत दोन जोड्या संगत बाजूंच्या या प्रमाणात आहे.
म्हणजे KL छेद RS LM छेद ST ही दोन्ही गुणोत्तर सारखी आहेत म्हणजे संगत बाजू प्रमाणात आहे. संगत बाजूच्या दोन जोड्या ज्या आहेत त्या प्रमाणात आहेत आणि त्या बाजू ज्या आहेत त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोन म्हणजे इथे L कोन आणि इकडे S कोन हे एकरूप आहेत. आणि असं जर असेल तर म्हणजे तीन गोष्टी झाल्या. पण असं जर असेल तर हे दोन त्रिकोण जे आहेत ते समरूप आहेत असे म्हणतात. आणि म्हणूनच त्रिकोण KLM आणि त्रिकोण RST हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत असे म्हणतात. अशा पद्धतीने ही समरूपतेची बाकोबा कसोटी आहे. आता याच आकृतीमध्ये जर हा कोन जो आहे इथला हा न देता हा जर इथे कोन जर एकरूप जर दिला तर हे दोन त्रिकोण एकरूप असतीलच असे नाही आपण खात्रीने सांगू शकणार नाही. कारण तशी कसोटी नाही. संगत बाजूंची जोडी जी आहे त्या प्रमाणात आहेत. दोन जोड्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्या मधला समाविष्ट कोण पाहिजे. इथे त्यांच्या दोघांमध्ये समाविष्ट कोण नाही तो इतरच कोण एकरूप आहे. म्हणून आपल्याला या कसोटी बाकोबा कसोटी होणार नाही. हे दोन त्रिकोण समरूप आहेत की नाही हे आपल्याला सांगता येणार नाही कारण ही बाकोबा कसोटी होणार नाही. ही गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवायची. आता आपण ही जी कसोटी झाल्यानंतर तिसरी कसोटी पाहणार आहोत आणि तिचं नाव आहे बा 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 कसोटी. समरूपतेची बा 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 कसोटी. आता ही कसोटी काय बघा. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणात असतील तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात. दोन त्रिकोण इथे दिलेले आहेत. त्रिकोण PQR आणि त्रिकोण XYZ असे दोन त्रिकोण आहेत. या त्रिकोणामध्ये काय सांगितले बघा. जर PQ छेद YZ म्हणजे PQ ची संगत बाजू YZ झाली. PQ आणि YZ. आता हे काढताना त्रिकोण जरा उलटे काढलेले आहेत म्हणजे उलट दाखवलेले आहेत. म्हणजे PQ बाजू जी आहे ती PQ बाजू आणि YZ बाजू ही संगत बाजू आहे. त्या दोघांचं आलेलं गुणोत्तर ते गुणोत्तर कोणाबरोबर आले. QR छेद XY म्हणजे X आणि Y या बाजू बरोबर आले. QR आणि XY यांचं गुणोत्तर आणि PR आणि X छेद यांचं गुणोत्तर. PR आणि X छेद यांचं गुणोत्तर सारखं आहे. म्हणजे एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही ज्या बाजू आहेत त्यांच्याशी एकाच प्रमाणात आहे. म्हणजे त्यांची गुणोत्तर जी आहेत ना संगत बाजूंची गुणोत्तर सारखी आहेत. आणि असं जर असेल तर ते दोन त्रिकोण हे समरूप असतात. आणि म्हणून इथं कोणत्या संगत बाजू गुणोत्तर सारखी आहे हे लक्षात घ्यावं लागतं. आणि म्हणून PQ आणि YZ चं गुणोत्तर QR आणि XY चं गुणोत्तर आणि PR आणि XZ चं गुणोत्तर सारखं आहे. एकाच प्रमाणात ते आहे बाजू. आणि म्हणून PQR समरूप त्रिकोण ZYX PQ ची संगत बाजू ZY किंवा YZ आपण असं म्हणतो YZ किंवा ZY आणि इथे QR जो आहे त्या QR चं XY असा आहे आणि PR चं XZ आहे. आणि म्हणून PQR आणि ZYX अशा पद्धतीने आपल्याला हे सांगता येईल. संगत बाजू जर बघितलं तर बघा PQ ची इथे YZ किंवा ZY, QR ची XY किंवा YX, PR ची XZ, PR ची XZ किंवा ZX असे लिहू शकतो. अशा पद्धतीने समरूपतेची ही बा कसोटी आहे.
म्हणजे बघा समरूपतेच्या 4 कसोट्या झाल्या. एक पहिली कसोटी समरूपतेची को कसोटी, दुसरी आहे को कसोटी, तिसरी आहे बा कसोटी आणि चौथी आहे ही बा कसोटी. या 4 कसोट्यांच्या आधारे आपण 2 त्रिकोण समरूप आहेत की नाही हे आपण ओळखू शकतो. आणि एकदा का ते 2 त्रिकोण समरूप झाले की याचा अर्थ त्याच्या 6 अटींची पूर्तता ही झालेली आहे किंवा झालेली असते. म्हणजे जर 3 अटी दिल्या तर बाकीच्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या 3 गोष्टी आपण ह्या असतातच. तर याच्या आधारे आपल्याला उदाहरणं काही सोडवावी लागतात. आता ही जे काही समरूपता जी आहे त्रिकोणाची, तर त्या समरूप त्रिकोणाच्या ज्या कसोट्या आहेत त्या झाल्यानंतर त्याचे आपल्याला काही गुणधर्म जे आहेत ते सुद्धा पाहता येतील. म्हणजे समरूप त्रिकोणाचे गुणधर्म, समरूप त्रिकोणाचे गुणधर्म 3 गुणधर्म आहेत समरूप त्रिकोणाचे. त्याच्यातला पहिला जो आहे त्याचं नाव आहे परावर्तनता. प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतो. म्हणजे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ABC, प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. दुसरा तो म्हणजे सममितता. एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण हा पहिल्याशी समरूप असतो. म्हणजे जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, तर त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC. तिसरा आहे गुणधर्म, त्याचं नाव आहे संक्रामकता. आणि तो गुणधर्म असा आहे, पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, दुसरा त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, तर पहिला आणि तिसरा हे सुद्धा समरूप असतात. म्हणजे जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN, तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN. अशा पद्धतीने हे 3 समरूप त्रिकोणाचे गुणधर्म आहेत. परावर्तनता, प्रत्येक त्रिकोण स्वतःशी एकरूप असतो. सममितता, जर पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण पहिल्याशी समरूप असतो. संक्रामकता, जर पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असेल, दुसरा त्रिकोण तिसऱ्याशी समरूप असेल, तर तिसरा आणि पहिला हे दोघे जण समरूप असतात. अशा पद्धतीने हे समरूप त्रिकोणाचे गुणधर्म आहे. आपण समरूप त्रिकोणाच्या कसोट्या आणि गुणधर्म यावर आधारित आपण पुढील तासाला उदाहरणही पाहूया. धन्यवाद.